खंत तर वाटली नक्कीच. त्यावेळेस तर बरंच वाटलं, कारण एफर्ट्स भरपूर घेतलेले होते. आणि 85-86चा तो सीझन होता की जेव्हा बॅटिंग चांगली होत होती. म्हणजे बहुतेक त्या सीझनला मी आउट नव्हतो झालो असा. म्हणजे जेव्हा काहीतरी रन्स जास्त जोरात करण्याच्या, भरभर करण्याच्या ह्याच्यात, किंवा अदरवाईज बॉलरनी मला बीट करून त्या सीझनला एक सीझन होता तसा की म्हणजे 2-3 सेंचुरीज माझ्या रणजी ट्रॉफीला होत्या. त्याच वर्षी जेव्हा झिम्बाब्वेला गेला होता तेव्हा त्या सीझनला? नाही, त्याच्यानंतरची गोष्ट. त्याच्यानंतर झिम्बाब्वेला मी जवळजवळ आय वॉज सेकंड हायएस्ट रन गेटर. हो बरोबर. इन ॲव्हरेजेस आय वॉज सेकंड ऑन दॅट टूर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मला नेहमी 6 नंबर बॅटिंगला मिळायचा. 5 नंबर, 6 नंबर. एकदाच मला 3 नंबर मिळाला, ते 43 रन्स केले. वन डाऊन आला एकदाच फक्त. बाकी परत त्याच्यानंतर 2 दिवसांनी जी मॅच झाली त्याला सुद्धा परत 5 नंबर बॅटिंग. तर नंबर खूप महत्वाचा आहे तुमच्या करिअरच्या दृष्टीने. खरंय. आणि तेव्हा आता वेस्ट झोन म्हणा किंवा इतर कुठल्या टीम्स मध्ये कधी नंबर आम्हाला 3 नंबर, कधी 4 नंबर मिळाले, 5-6 नंबर बऱ्याचदा मिळायचा. त्या सीझनला म्हणजे रणजी ट्रॉफी मध्ये रन्स झाल्या होत्या आणि चांगल्या रन्स केल्या. चांगल्या म्हटलं जसं की चांगल्या टीमच्या बेंगॉल अगेन्स्ट, दिल्ली अगेन्स्ट, मुंबई अगेन्स्ट, बडोदा अगेन्स्ट, म्हणजे चांगल्या टीम्सच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स केला होता. आणि बॅटिंग चांगली होत होती त्यावेळेस. बॅटिंग चांगली होत होती, असं नाही की क्वालिटी ऑफ रन्स वॉज ऑल्सो गुड. आणि त्यानंतर ज्या विल्स ट्रॉफी झाली तिथेही मी रन्स केले होते. तिथेही म्हणजे परत 5 नंबरच होता मला मिळालेला. कॅप्टन 3 नंबर सांगत होता, पण काय झालं माहित नाही, अचानक त्यांना कोणी काय सांगितलं असेल, मला परत 5 नंबर पाठवलं आणि तिथेही मी रन्स केल्या. पण तिथे म्हणजे रन्स करून, म्हणजे त्या वर्षी मी फेल गेलो नव्हतो कुठे सुद्धा, कुठल्याच मॅचला. पण नाही झालं सिलेक्शन. म्हणजे त्याच्या मागे आता कारण वेगवेगळे काय असतील माहित नाही.